2 मिनिटं एखाद्या जणाचं बाबा त्याची परिस्थिती आहे पण त्यांनी खालच्या लेवलला काम केलं. त्यांनी काय केलं लोकांच्या पेमेंट करतो. जोडायचे काय बरोबर कुठली कुठले कामं झालं कुठली नाही झाली तुम्ही आता पंचायत समितीचा विषय राहू द्या. इथलाच होता भाऊसाहेबांचा संतोष आणि विठ्ठलचा विषय. 15 दिवस लोकांना पाणी कसं महिन्याभर कसं नियोजन करतो ते पहिलं सांगा. भाऊसाहेब आणि तू तुम्हाला वाटतं गेले 15-20 दिवस तिथं पिक्का आला नाही का आला नाही याचं कारण द्या. मी त्यांना ना तू इथून मला पाणी दिलंस यंदा आता मला बांधलेला मला गावठाणा का पाणी दिला काय वाड्यातलं पाणी आहे ना आमच्या गावठाणा बांधलं पाणी नाही माझं काय म्हणणं नाही आडच पाणी थोडं मी उचलायचं आहे सांगायचं काम तुझे भाऊसाहेबांना सरपंच तुम्ही तुमच्या बघा तुम्ही माझा कॉल केला काय कुठे होणार आहे विरोध होणार आहे. घराला पाणी जाते वाढीला पाणी चालू पाणी चालू तिकडे पाणी तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही पडेल दुसरा कोणाच जात आज 50 वर्ष झाले या गावाला पाण्याच्या ग्रामी म्हणतो. प्रत्येक वर्षी माणूस वापरते इथं काय वापरते तुम्ही गावामध्ये पुढारी झाला ना काय करून घेतलंय मुंबई आजची पुढारीची बातमी वाच पहिली की ते एकटाच नवरा नाही जेल जीवनची काल पुढारीची बातमी जेल जीवनची काय परिस्थिती आहे आज ठरव करून घ्या. विषय हा पाण्याचा आहे ना तुम्ही सोडवणार बरोबर आहे आम्ही त्यांना सांगणार नाही तुमचे जे होणार आहे का तुम्ही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना 2 मिनिटं थांबा तुम्हाला सांगायला येणार आहे का तुम्ही सांगा आम्हाला नाहीतर एक व्हिडिओच्या नावाने लेटर द्या की मला ग्रामपंचायत कर्मचारी आम्ही माझं ऐकत नाही कोणतरी भाऊसाहेब तुमचं तर तुमची शिपाई जर ऐकत नसती ते उत्तर वेगळं झालं का तुमचं नाही द्या आम्हाला लिखित द्या मग आम्ही बघू बरोबर काय करायचं बघतो आम्ही काय करायचं ते सरपंचाला सोडूच नका तुम्हाला काय होते मला करायला लागते ना
काय म्हणते ते? तुम्ही पैसे घेत नाही का पन्नास ठिकाणी कुणी किती काढले? पैसे घेत नाही का तुम्ही? उत्तर देत नाही. कालवण येईल काय करायचं? त्यांनी दिलेला 3 लाख रुपये खर्च केला हे फुटलेले राहू द्या बाजूला. या वस्तूला बघा, आवाज बघा, काय हे बघा. हे पहिलं बघा, ते फुटलेलं राहू द्या बाजूला. ते कसं बाजूला होतं? काय म्हणले? ते फुटलेलं आम्ही घेऊन येतो. आता ऐकून घ्या, आता उतरला आता. आज सकाळी पाणी आलं, परवा दिवशी पण पाणी आलं. पण 10-15 दिवस आज तर आज नाही. वातावरण झाल्यानंतर पाणी आलं. आमचं काम करते पण लेट करून उपयोग काय? पाणी सोडलं नाही हे काम करून घेणं हे काम कोणाचं हे पहिले सांगा. अहो साहेब त्यांची कामं सांगा विठ्ठलचं काही काम नाही संतोषचं काही काम नाही ते पण सांगा स्पष्ट बोला तुम्ही काढा बोला. आता विठ्ठलनी पाणी पुरवठा सगळं विठ्ठलनी नियोजन केलं पाहिजे ना. आम्ही काय लागतंय कुठलं साहित्य देतोय. एक मिनिट बस. हा मला सांगा काम हे विठ्ठलनी एकट्याने करून घ्यायचं ग्रामपंचायतीने करून घ्यायचं का सगळ्या तुमच्या शिपायांनी करून घ्यायचं हे पहिलं सांगा. एक मिनिट त्यानंतर तुम्ही असं का 2 माणसं नेमत नाही की बाबा हे कुठलं की बाबा आम्ही हजेरी देतो तुम्ही तिथे तयार अशी माणसं लय गावात हे तुम्ही आजपर्यंत का नाही केलं. आमच्या वेळेस आम्ही केलं होतं 4 लोक आम्ही सेपरेट ठेवले होते की बाबा कुठलं ते चला आपलं ते करून घेऊ. फक्त आता ते सांगा मला सांगा इथं आहे फक्त एवढं इथं एकटा करून गेलं त्याला 8 दिवस जावं तो 8 दिवस माझी कोण राव हे सांगा. मागच्या वाडीने आम्हाला हिरवी लाईन दिलं लक्ष्मीची बुड्डी करणे का भाऊसाहेबांना पाणी देता येणार आहे का नाही गावाला? बाकी आहे मला माहिती नाही. तुमचे कर्मचारी तुम्हाला त्यांना सांभाळायचं नाही सांभाळायचं तुमच्यावरती आहे. तुम्हाला त्यासाठी इतर आपण तुम्ही वर्षभर 2 लाख रुपये बाबा 2 लाख रुपये खर्च केला आम्ही पाण्याविषयी आम्ही काय बोललो बोललोच नाही आम्ही. एक नाही मग तरी पाणी आम्हाला व्यवस्थित येत नाही. बरोबर ठीक आहे इथून पुढे अजून 2 लाख रुपये खर्च केला आम्हाला पाणी जर व्यवस्थित आलं तर आम्ही कशाला बोलू. परत तुम्ही विठ्ठलला जर समजा हे विठ्ठल आज मी म्हणतो आता मीच काम काय आणि आज फुटलं आहे तुम्हाला फोन केला फुटलंय समजा मी केला आणि ते फुटलं नाही म्हणलं फुटलं तर तुम्हाला कसं कळणार. तुम्ही त्या जागेवर बघून जाऊन बघताय का. बरं फुटलं असेल तर किती फुटलंय हे तर तुम्ही बघताय का. इटला काढता येईल का त्याला 2 वेळी लागतील का हे तुम्ही करायला पाहिजे सर्वे. हे तुम्ही जागेवर गेलं पाहिजे का नको. आपली लाईन आपली खराब आहे ना आपलं हे खराब आहे ना काय आपली लाईन खराब आहे ना मग तुम्ही तिथं लक्ष ठेवलं पाहिजे का नको. तुमचा निवडणूक नाही का तुम्हाला कालची ग्रामपंचायत आहे पण पाणी प्रश्न लय महत्वाचा आहे का नाही. त्या गावचं पाणी व्यवस्थित चाललेलं तुम्ही आमच्या इथे जास्त लक्ष नको का. तुम्ही आमच्या लाईनवर ठेवायला नको का. तुम्ही माणसं तयार ठेवा तुम्हाला 2 रोजांनी माणसं ठेवा. आम्ही तुम्ही पैसे काढला आम्ही मला अडवत नाही. 2-2 लाख रुपये खर्च आला आतापर्यंत पाण्यावर विकत पाणी पिलं असतं. पण ते कोण म्हटलं पण ते लक्ष ठेवत नाहीत. लक्ष ठेवतात ना ते सदस्य आहे कॉल करून सांग काय प्रत्येक त्यांना कॉल केलं तर सांगतात त्याला सांगितलं याला सांगितलंय. सदस्य आहे सदस्यांनी थोडं लक्ष घातलं नाही चालत का. अहो सरपंच घालू शकत नाही तिथं सदस्य काय घालू सरपंच
सरपंच याला उत्तर आहे माझं. याला मला उत्तर एक उत्तर आहे माझं याला. तुमच्या समोरने मासिक मिटिंगच येत नाही तर त्या सदस्यांचं काय करणार आहे घंटा? याला अजून माहित नाही आणि माझ्या बाजूला आणि मला पण नळपट्टी आम्ही देतोय, पाणीपट्टी आम्ही देतोय, पंखा फक्त सरपंचाच्या आणि ग्रामसेवकाच्या अंगावर. आणि आम्ही काय मराठी हा? निवड बदनामी काय आम्हाला तिथं पाहिजे का नको? बरं तुम्ही इथून भैरवनाथ मंदिरातून लाईट घेतली, कुणाला विचारून घेतली? बिल कोण बघतो? भैरवनाथ मंदिरातून आमचं मंदिर आहे गावाला का तुम्ही काय करणार? तुम्हाला भीक लागली काय ग्रामपंचायतीला? तुम्ही काय करा? 25-30 लाख रुपये भरले ग्रामपंचायतीला. 200 रुपये लाईट बिल भरू शकत नाही तुम्ही. हे आता नाही बोलत. तुम्ही म्हणता निव्वळ बदनामी केली, ही काय चुकी आहे का? पहिला तुम्ही फक्त बदनामी करता म्हणजे पंचायत दुरुस्त करा म्हणतात. नवीन तोपर्यंत होतील, पण आता तिथं आम्ही येणार. भले कोण गावाचा सामान्य नागरिक येऊ दे, त्याच्या डोक्यात पंखा आहे का? हे म्हणतात पंखा चालू आहे. पंखा कुणाच्या डोक्यात चालू आहे बघा किती जाऊ. तुम्ही काय सांगता? तुम्ही बदनामी झाली. तुम्ही काम करायला जाणार आहे का? त्यांना काम करायचं. देवळाचं मीटर भरायचं म्हणायचं नाही ग्रामपंचायतीचं नाही ना गावाचं आहे. आणि तुम्ही करा गावाची ग्रामपंचायत करू शकत नाही का? असं 2-2 लाख रुपये दुरुस्तीला लावता. 1000-2000 रुपये बिल भरला तर तुम्ही काय ते लावू शकत नाही त्याच्यामध्ये. नाव नाही आलं नाही आणि कामगार यांनी आम्हाला सांगा आता कोणता महिना चालू आहे? आम्हाला 1 महिन्यावर तुम्ही पाणी कशी काय प्रोसेस करणार, कसं देणार हे सांगा. किती दिवस पाणी येणार ते सांगा. सांगा कसं देणार? प्रत्येक टाकी स्वतः भरायची. टाकी भरली की दुसरी टाकी भरायची, टाकी भरायची. त्यांचा विषय बरोबर आहे. टाकीतच येणारच पाणी जर एवढं पडत असेल तर टाकीवर एका टाकीला गेला तर आता जेव्हा फोटो काढले का तुम्हाला पाणी कमी येते मुळात एवढं पाणी काय येते कारण काय 25 HP ची जी मोटर लावली ना, तिथे काहीतरी म्हणजे हे बोलत होते पण डीपीचा इश्यू आहे. तर तो एकदा तिथं नवीन डीपी बसवणं गरजेचं आहे. एक मिनिट हो थांबा. तुम्हाला मी तुम्हाला माहिती सांगतो. डीपी आमच्या काळात नवीन आणून सेपरेट आम्ही बसवतो बरोबर. त्याच्यावर बाकीच्या लोकांनी कनेक्शन घेतले तिथल्या, पण त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे ना बाबा आम्हाला प्यायचं पाणी आमचं तुमचं शेतीचं पाणी आम्हाला प्यायलाच पाणी नाही. तुम्ही ते कनेक्शन घेतलं ना यांनी जे गॅस नको आहेत का द्यायला एमएससीबीला यांचे हा यांचे एमएससीबी लावायचं पाहिजे ना. इथं आमच्या डीपीवर आमची स्वतंत्र डीपी असून त्या डीपीवर पाण्याची आमची व्यवस्था आम्हाला व्होल्टेज कमी येतं. यांना नको का यांचं ऑनलाईन मीटिंग आता हे करायला पाहिजे ना कोणी आम्ही करायचं. पिल्या पिल्या जातो घरी. अरे गप्पे बाई काय करायचं बस ए बाई गप्पे.
हे बघा उमरे तुमरे काय करायचं तिकडे बघ काय गाव किती कोणत्या दिवसापूर्वी शिवले टाकू काय आपल्या अरे शांत कसं वाड्यांचा कुठला माझा विभागाच्या आलाय का खाली पाणी मागचं पाय फुटू दे शो फुटू दे कुठे फुटू दे फक्त वाड्यांना पाणी भरपूर येते मानण्याचा उद्देश घ्या मग बांधर वस्ती सुतारा वाडी किंवा बांधून ह्या लोकांना पाणी का नाही 15 दिवसात मी पण म्हणतो बोलू नको 15 दिवसामध्ये तुला 2 वेळा बोलू का मी की पाण्याची भानगड काय बरोबर काय मग पाणी इथं वरती का नाही ह्या वाड्यातलं पाणी कसं याचं उत्तर फक्त द्या बाकीचं काय बाकी विषय कशाला काही कुणावर पाणी उचलायची गरज नाही पाणी येते सगळ्यांना पाण्याची काय अडचण नाही मी वाईट गेलो की रामनाथ माहिती स्वतः आम्ही फिरलो भाऊसाहेब आम्ही जत माराय गेलो बघायला गोपाळदादाला इतर किती वेळा माझा फोन रोज फोन येतात पाणी चालू होतं पण आहे चालू मागे झालं 1 तासाने गेले की म्हणतात झालं पण काय करणार होता मग सगळं हे पाणी बंद करतो कोण मला या वाड्यानं उत्तर द्यायचा आमच्या सदाला विचारलं बाबा पाणी सुद्धा विचारलं मी म्हणलं पाण्याची भानगड काय पाणीच येणार नाही काय येणार नाही इथून मागं 4 वर्षे कुठलीही माणूस तळेवर गेलं नाही किंवा कुठे गेलं नाही तिथला बी नाही तिथला बी नाही आता का याचं कारण का पाणीवाले पाणी पुढे येऊन का देत नाही ऐका ना कोणत्या वाड्यात पाणी पडतं 1 मिनिट हा रूट कॉज कोणत्या वाड्या नाव ऐका ऐका पुढे आपल्या वाडीकडे आत्महत्या वाटते बाकी नाही कुठे कोणची वाडी सांग नाव नाही ना वाडी काय पाणी फिरवते बरं मला सांग वालच फिरवते तिथं का फिरवते आता का फिरवते सगळ्या वाड्यांचं यानंतर विचार बरं 2 वाजेपर्यंत झोपलो टाकी होता त्यांना पाणी सोडले मी परवा दिवशी मला सांगा असं 2 मिनिटं आहे का 2 वाजेपर्यंत त्या माणसाचं काम नाही नाही ना तुमच्या टाक्या भरल्या ना तुमचा बी अधिकार नाही तिथे जाण्याचा काय अधिकारीचा पाईपलाईनवर जायचा रवी तुम्ही जरा शांत बसा किती वाजता शांत बसा हवा मी 3-4 वेळा लागले इच्छाला घेऊन यांनी ना मागे पुढे नाही पाणी सोडून मागे सोडून रात्री 2 वाजता आम्ही लाईन 10,000 करून तू जातो का घरी
जा घरी नाही तर इथं बसून व्हायचं हा दुसरं चाललंय वाडीमध्ये कुठं काहीतरी काम दिलं म्हणजे ह्या लोकांना पाणी करून जास्त पाणी घेऊन त्यांचं करायचं कामाचं आणि त्या आंब्याचं बाकी बसवायचं का ज्या वाडीत पाणी फुटल काय त्या वाडीची कंप्लीट जाऊन ग्रामपंचायतमध्ये करा त्या वाडीला त्याला दंड भरावा लागेल. एकदाच पाणी सोडायचं प्रत्येक वाडीचं टाकी भरली ना बापदार पाणी सोड फक्त पाणी आहे ना तुझ्या शिवाय तुझ्या शिवाय आहे ना कोणी हात पाहिजे तू पण बोलून सांगे नाही तू इथं नसताना बोलून सांगा माझ्या सगळ्या करतो गावकरी तुम्ही बसता इथे सगळे प्रमुख माणसं त्या माणसाने एकच शब्द वापरला कुठला वापरला घेतला का डोक्यात मला माहित नाही कोण बोलतं पाणी थोडं फिरवत करा ही चांगली लोक सांगतात समजून घेत मी अर्थ घेतला नाही शब्द म्हणजे याचा अर्थ इकडे लोकांना त्याला असा विषय चांगली लोक आपण तेच म्हणतो ना ऐकून घ्या ना मग हे बेकारांना जोर करायचं आणि चोऱ्या करायचं चांगली तर एवढं हे बघा हे तो खोडी तुमचे सांगितलंय कसं बोलायचं काय बोलायचं अरे एकाने बोला अरे शांत बसा हे ऐका रे ज्यांना झाडं लावल्या ते त्याला निकाल पाणी येत नाही का स्वतःच्या ठेवून लावल्या ते ना झाडं पाणी केलं मग त्याला काय करा ज्यानं गावकीचं पाणी वापरलं झाडासाठी पूर्ण गावाची सोय त्याला लावायला वॉल किती आहे वॉल किती आहेत लाईनीला किती मला माहिती
काय रे पाचशे मोडले बेवाडे आणि मागे काय घ्यायला ठोकायचे. त्यांचे एका टाकीत पाणी सोडलं. पावसावरतीच सोडलं. त्यांचे एका टाकीत पाणी सोडलं. आणि तुमचं काम. तो काय केडा आहे तो सगळी करते ते उडवून नसतं आवाज देते लावून चालेल ना. मोरेवर एक 60. डायरेक्ट बंद करा. हा, एवढं दिवस पाहिजे. हे हा सेपरेट आहे. ऐक हे, हे. हे मुरली बिरवणी बाकी एवढी. हे आपल्याकडे बनवले. आपल्याकडे बनवले. ह्याच्या मागे पिलाची सांग मला वर ठेवलाय तो पडते का डोबाली बांधून जर पाणी गेलं ना तर चिकट येतं का आपला वाल चाललेला तू चालू राहिला तर निघतो पाणी हे अरे ऐका की सगळे जाशील कोणी पडशील बाबा पडला तर जाशील 5 नक्की चौकात जाशील का एकदम चौकात जा तुझ्या घरी गेलो फोन कर ए अरे आले की पाहिजे
बरं, 4 लोक तयार करा फक्त. कोण तिथं हे? ज्यांनी बनवा लावतोय ना त्याच्यावर पाय चालतो, त्याचा पण घ्या. त्याच्यावर बदल मारा असं. अरे एक विषय कंप्लीट करा ना बाबांना. ए बाई ए थांब, त्यांचं होऊ दे. आज ग्रामपंचायतीची मीटिंग आहे म्हणून 2 दिवस पाणी झालं. गेल्या महिन्याभरातून 2 दिवस पाणी आले आम्हाला. आता इथून पुढं पाणी किती दिवस सगळा गोळ घातलाय ना इथे ते पण तिथं पाणी जर असायचं पाणी देतोय. आम्ही पाणी किती झालं मी माझ्या इथे किती दिवस येईल हे विचारतो. किती दिवस पाणी येईल आता तरी वार टाळवते तरी खिंडीतल्या टाकीवर काय होतं माहिती का इकडं पाणी कुठं की संध्याकाळला वार तिकडे एक चेंबर बांधा तिकडे लॉक करा आणि जे पाणी भरणार आहे त्यांच्या तिघांच्या पाणी चावी कोणाकडे नको अरे बसून घ्या, बसून घ्या. यार बसून तर घ्या सर्वांनी. तुमची काय बसली 2 दिवस बाकी दिवस पाणी लागे वाढ ठरवून दे. बरोबर बरोबर.
शिवा महिनाभरात कुठं लिखित झालं महिनाभरात कुठं लिखित झालं तुम्ही तिघांनी काढायचं हे तुम्ही एक मिनिट ऐका 1 मिनिट तुम्हाला रोजाने मला सांगायचं रोजाने घ्या तुमची वय घ्या आणि ते काम करून टाकायचं. नाना काय होते तुम्ही काम करताय लिकेज झालं ना काय होते आठवड्याने दुरुस्त होते इथं 2 दिवसात झालं ना एवढे ऐका नवीन लाईन पण त्याला तुला एक सांगतो ऐका एक ठिकाणचं पाणी सोडलेलं झाले तुला एक सांगतो खाली बसा. किती खर्च ऐका 2 कोटी असेल ना त्याचं लागत ती म्हटलं करून पैसे ऐकून घ्या ऐक नाही होत 2 कोट पाणी अरे खूप कर नका रे बसून बोला. अरे बसून घ्या रे सर्वांनी काय 4 जण बोलताय मीटिंग आहे ना बसा खाली सगळे आपली बोडक्यानी बोलते. खाली बसा रे घ्या रे खाली बसा खाली बसा. शुक्रवार आहे ना उद्या 2 मिनिटं जाऊ दे पाणी काय जायचं नाही आताच चालू हात लावायचा नाही शनिवार राहिले संत एखाद्या दिवस पुढे मागं होईल. लाईट किती काय झाली अरे वरडू नका लागा खाली बसला कोणतरी. अरे खाली बसा रे 2 जणांनी बोला. आणि हात लावून जेव्हा तेव्हाची कंप्लेंट करून ग्रामपंचायत एका दिवसात पूर्ण त्याचा म्हणतोय
खाली बसून शासनाची स्कीम आहे खाली बसा सर. मी केली तुम्ही केली. ही केंद्र सरकारने राज्य सरकारने याला 50% आता इथं काय केले महाराष्ट्राने महाराष्ट्राने तुमच्याकडून मी आता पत्र घेणार आहे शिवच्याकडे सोपवलेलं आहे की ज्या भोर तालुका असेल गेला असेल या जीवनच्या योजना झाल्या ती कामं काय नीट झालेली नाही. आता कोण म्हणजे पाईप करून नेली पाईप करून त्याचा राईट नव्हता. भाऊसाहेब माहिती नाही तुम्ही सुद्धा पत्र द्यायला पाहिजे होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला हे पाईप हलवायचे नाहीत म्हणून. काम पूर्ण झाले का लक्षात आलं का तो कोण पाईप नेणार आमच्या नावावर डिबीट पडले आमच्या 4 कोटी 5 कोटी ते पैसे आधा झालेले समजून घ्या. आता इथं काय माहिती शिवच्याकडे तुमच्या शिव तुमचे मेन मान्य तुम्हाला गजानन पाटील बोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजनामध्ये झालेले अनियमितता आणि अपूर्ण कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. शासनाने या संदर्भात पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना चौकशीचे निर्देश दिल्याची माहिती आमदार शंकर मानेकर यांनी दिली. आमदार मानेकर यांनी सांगितले की गेल्या 3 ते 4 वर्षात मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या. मात्र या योजनेची कामे निकृष्ट दर्जाची असून अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण आहे. याबाबत स्थानिक नागरिक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी करून सातत्याने तक्रारी येत आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष कामे पूर्ण न करता ठेकेदारांनी ज्यादा देयक अदा करण्यात आल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही नागरिकांना अद्याप सुरळीत पाणी पुरवठा मिळत नसल्याने सरकार निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय शिथिलतेचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत नागपूर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे संपूर्ण चौकशी मागणी केली होती. शासनाने दिलेल्या आदेशानुसार आता मतदारसंघातील जलजीवन मिशनच्या सर्व कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी केली जाणार आहे. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. निष्कृष्ट आणि अनियमित कामे करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आलेले अतिरिक्त देयक संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येण्याचे स्पष्ट करण्यात आले. आता तुम्ही आम्हाला माहित नाही आज आम्हाला ग्रामसभा ठरवा पाहिजे या पाण्याची परिस्थिती काय. विठ्ठल तू प्रामाणिकपणे लोकांना काही सगळं माहित नाही किती कामं झाल्यात आपली कुठलं पाईपलाईन राहिली सगळं सविस्तर मला वृत्तांत पाहिजे. मी उद्या गजानन पाटील तुमचा ग्रामपंचायत प्रस्ताव घेऊन देतो. तेवढं काम महत्वाचं आणि ग्रामसभा अशाची परिस्थिती सगळं घेऊन देतो. म्हणजे कामाची परिस्थिती सद्यस्थिती काय आहे काय काम केले कामाची परिस्थिती काय आहे आपण पंचायत समितीला एक डेपुटी पाणी पुरवठा डेपुटी पत्र लिहितो काय काय काम झालं ते पैसे दिले त्याचे पत्र घ्यावं तुम्ही कधी जाणार झालंय बरं मला सांगा भाऊसाहेब ऐका ना एक सांगा आतापर्यंत अदा केलेलं पेमेंटची तुमची परवानगी घेतली होती का परत परत दिली नाही ना काय तुम्हाला इकडून नाही पेमेंट केली तुम्ही तुमची माहिती द्या ना काय झालं
किती पाईप गेले राहते ग्रामपंचायतीची विचार पूर्ण करतात हे शब्द ऐका ना तुम्ही आता एकत्र अर्जुन तुम्ही त्या शिवरला देणार चौकशी लावा जर समजा चौकशी झालीच नाही तर पुढं काय कार्यालयात काही होत आता काय करणार आपल्याला ती पाईपलाईन आहे तुमची नवीन वाली तिला जॉईन करायला मोटर ती कसं येईल अंदाजे मोटर आपली आहे ती विषय घ्या आपल्याला काय कळत आपण नुसतं मोखाल बातम्या सांगतो वर्ष झालं वर्ष ऐका 1 वर्ष झालं भाऊसाहेबांना सांगतोय ती पद्धतीने काय आहे की बघा त्यांची किती निघाले ते बघा भाऊसाहेबांना आजपर्यंत त्याच्याशी काही एक कुठे दाखवा जनहिताची ना कोर्टात दाखल करू आणि 1000 वर्ष काढू मग तुम्ही म्हणू नका गावात की बाबा गावची इज्जत झाली आणि असं झालं तसं झालं बायका पोरं वाईट लागलेले एका मिनिटात बंद येते बरोबर आहे पुढच्या वर्षी मागच्या येणार पत्र दिलंय त्यांनी मागणी केली ती बसल्याशिवाय आपली ती मोटर कमी चालू होत नाही. ऐका पत्र कधी दिलं तुम्ही व्होल्टेज कमी पडतं. पत्र दिलं कधी बाबाला फोन लावतो. ते नका फोन लाव पण पत्र कधी दिलं ते सांगा. पोच दाखव की पत्र दिलं की किती दिवस झाले त्याला झालं 3 महिने. बरं 3 महिन्यात परत बोलत काय घेतला परत काल परवा मी फोन केला. फोन नाही केला पत्राने बोलत काय घेतला परत फोनवर नाही चालणार तुमचं आम्ही सामान्य माणसं आम्ही तुम्हाला फोन करू शकतो ते तुम्ही तेच की काय पत्राने नुसतं वर्बाली सांगत असते वर्बाली सांगत असते ते फोन लाव परवाच्या डीपीसीच्या मीटिंग मध्ये काय लाव फोन वापरला किती दिवसात डीपी बसवतो म्हणजे मी परवा येत नाही ऑनलाईन मीटिंग होती भाऊ कसं होतं माहितीये का तुम्ही पण इथं आल्यावर ताप नंतर गेलं की 0 होतं हे भाऊसाहेब तसंच गेल्या meeting मध्ये हेच झालं. तुम्ही लगेच त्याला बोलला त्याला फायदा झाला पाहिजे ना ह्यांचं जे काम आहे तुम्ही त्याला अंग पडताय ह्यांचं काम ते ह्यांचं काम ते करतील आपण काय करायची गरज पडली आपण कशाला लावायचंय हे लावतील बोल हे बाबर वायर महिने 1 मिनिट भाऊ 1 मिनिट बाबर वायर महिने ते एबीसी साहेबाला यांनी डायरेक्ट खोटाळा पाहिजे काय काय परिस्थिती आहे किती आवश्यकता कुठे त्याचं पत्र ग्रामपंचायतचं आम्हाला द्या. त्याला काल सांगितलं पत्र पहिले घे म्हणून आजच्या ग्रामसभेत भाऊसाहेब पत्र मी घेणारच होतो. यांनी सांगितलं आम्ही साठी बसा पत्र भाऊसाहेबांचं काम कामं झाली पाहिजे ना काय पद्धतीने माहिती नाही जाऊ द्या थोडंसं
काहीच काम शकत नाही नुसतं स्तब्ध झालंय. स्तब्ध झालं त्यालाच वाढलं. हे अरे शांत बसा. विजय घर बांधकाम हरकत तक्रार जबाबत अर्जदार विजय संपतराव बांधे मुक्काम पोस्ट महुडे बुद्रुक तालुका बोर कारणी अर्ज करतो की मौजे महुडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत श्री शशिकांत संपतराव बांधल यांनी विना परवाना बेकायदेशीर बांधकाम चालू आहे. त्या बांधकामात माझी श्री विजय संपतराव बांधल यांची हरकत आहे. तरी आपणास या लेखी अर्जाने कळवित आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे ते थांबवण्यात यावे. या जागेची रितसर जमिनीची चौकशी करण्यात यावी. नियमाने चौकशी करण्यात यावी ही विनंती. त्याचं काय घेतलं फलक तुम्ही? आता त्या जागेची आपल्याकडे नोंदच नाही. आहे ना, हा आहे ना, आपले संपतराव साहेबांचं उत्तर आहे ना घराचं किती येते. मोकळ्या जागेत मोकळ्या चालतंय जागेत मी विचारलं नाही तुम्हाला. ह्या उत्तरात जागेत ह्या जागेत घर बांधले का तेवढं फक्त बघा. मला गेलं त्यांना मोकळी बांधूदारे पण नाही ती बघ. मी तुम्हाला सांगितलं होतं लेखी स्वरूपात त्यांना अर्ज देऊन बघा, त्यांच्याकडून खुलासा घ्या. म्हणजे त्यांनी तुम्हाला कागद दिला असता का नाही की बाबा संपतराव सजा बांधण्याच्या जागेत मी बांधतोय, तुम्ही विजय संपतरावची जागा आहे ती. मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही त्याचा फॉलोअप काय घेतलाय? 7/1 मी अर्ज दिलाय, 6 महिने झाले. तुम्ही त्यांना लिखित स्वरूपात कळवलं का? उत्तर कुणी काय बोलू नाही. कळवलं का फक्त सांगा वय किंवा नाही. मला दुसरं उत्तर नाही पाहिजे. कळवलेलं नाही. नाही. त्या तुम्ही काय घेतलं? बांधकाम- ऐका, ऐका. ऐका. 2 मिनिटं ऐका. ती मोकळ्या जागेत बांधकाम होतं. आता बांधकामाची त्या नोंद नाही आपल्याकडे त्या जागी. हा हा बरं. मग त्याला पत्रव्यवहार काय करणार आपण? मग ती जागा कुणाची आहे? ग्रामपंचायतीची आहे, गावाची आहे, का देवस्थानची आहे, का संपतराव बांधल्याची आहे? हे काम तुमचं आहे ना. मी तुम्हाला अर्ज दिला शहानिशा करा म्हणून, तुम्ही केली का? त्या जागेची नोंद ऐका, मला उत्तर काय दिलं तुम्ही? हा. मीटिंग लागली की मीटिंग मध्ये ग्रामपंचायतीत हा विषय मांडतो. हा. सरपंचाच्या कानावर घालावलं तुम्ही, सदस्यांच्या कानावर घालावलं, त्याच्यात नावं किती आहेत बघा. भाऊसाहेब तुम्ही सही दिली मला. तुम्ही शिक्षण किती झालं? हा. ही किरकोळ काढली. हा विषय तुमच्या अंडरमध्ये येतो का? हे पहिलं तो हा येतो ना. जर तुमच्या अंडरमध्ये विषय येत असेल तर 8चा विषय तुमच्या अंडरमध्ये. मोकळ्या जागा बघ जागेचा विषय तुमच्या अंडरमध्ये येतो का? एक मिनिट माझं पण बोलू. येतो की येतो 7 वाऱ्याचा विषय येतो तुमच्या अंडरमध्ये. नाही 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 बघ जागेचा 7 वाऱ्याचा विषय तुमच्याकडे येतो. तुम्ही ह्या अर्जाला उत्तर काय केलं? तुमचं बोलणं कोण बोलू शकत नाही. सांगितलं होतं त्यांना मी तुम्हाला म्हणलं होतं लिखित पत्र देऊन बघा. तुम्ही मला काय उत्तर दिलं भाऊ? ऐका, एक मिनिट ऐका. तुम्ही मला सांगितलं की फोनवर प्रदीपला मी हरकत दिलेली. काय करतो प्रदीप? आता का फोन तुला? प्रदीप बोलणं झालं का आपलं? हा, काय सांगितलं तुम्ही? काम नाही, तुम्ही सांगितलं मला बारामतीला फोन करून की मी त्याला काम थांबवायला सांगितलं. त्यांनी थांबवलं का? काम थांबवाय नाही सांगितलं. मग काय सांगितलं? मला सांगितले तुम्ही त्या तुमची करा म्हणलं मी. काय त्या- त्या आमचं- मग इथं गेलो काय पर्याय निघाला? आपण काय म्हणलं फोन घेऊ 3 फूट अजून त्याच्यासाठी.